मित्रांनो, तुम्हाला कधी अशी भीती वाटली आहे की एक दिवस हे सगळं संपणार आहे? आपलं शरीर म्हातारं होईल, आपण थकणार आणि शेवटी मृत्यू येईल. आपण आरशात बघतो तेव्हा आपल्याला रोज एक नवा बदल दिसतो. कधी डोळ्याखाली सुरकुत्या, कधी पांढरा केस. आपण या बदलाला घाबरतो. पण 700 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीतल्या एका 21 वर्षाच्या तरुण माऊलीने ज्ञानेश्वर महाराजांनी या भीतीवरचं रामबाण औषध सांगून ठेवलं आहे. आज आपण विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या नजरेतून पाहणार आहोत. नाश होणं ही खरं तर निर्मितीची पहिली पायरी कशी आहे हे जीवनाचं सर्वात मोठं गुपित आता उलगडूया. विषयात खोलवर जाण्यापूर्वी जर तुम्हाला भारतीय तत्त्वज्ञान आणि ज्ञानेश्वरींचा हा वारसा जगापर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या मोहिमेत सामील व्हायचं असेल तर खाली दिलेल्या जॉईन बटनावर क्लिक करून तुम्ही चॅनेलचे मेंबर होऊ शकता. तसेच जर तुम्हाला आमचा हा विषय मनापासून पटला तर सुपर थँक्सच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला छोटीशी आर्थिक मदत करून या कार्याला बळ देऊ शकता. तुमच्या प्रेमामुळे जे ज्ञान विनामूल्य सर्वांपर्यंत पोहोचत आहे, पुढचा अर्धा तास तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा. येतं कोमारत दिसे मग तारुण्य ते भ्रंश परी देहच हा ना नासे एका सवी. या शरीरात आधी बालपण दिसतं, मग तारुण्य येतं आणि बालपण नष्ट होतं. बालपण गेलं की तारुण्य आलं, म्हणून देह नष्ट होत नाही, तो बदलत राहतो. अवस्थेचा नाश म्हणजे अस्तित्वाचा शेवट नाही, तर माऊली म्हणतात कोमारत भ्रंश म्हणजे बालपण भ्रष्ट होतं किंवा संपतं. विचार करा, तुम्ही लहानपणी जो शाळेचा गणवेश घालायचा तो आज तुम्हाला येईल का? तो छोटा झालाय, पण गणवेश छोटा झाला म्हणून तुम्ही छोटे झालात का? नाही, तुम्ही मोठे झालात. बालपणाचा तो ड्रेस फाटला किंवा बदलला, तुम्ही तिथेच आहात. दुधाचे दही होते तेव्हा दुधाचा नाश होतो असं आपल्याला वाटतं, पण खरं तर दुधाचा अंश दह्यात असतोच. चव बदलते, रूप बदलते, पण तत्त्व तेच असतं. तसंच बालपण संपून तारुण्य येणं हा नाश नाही, तर तो विकास आहे. विज्ञानाची दृष्टी आणि पेशींचे पुनरुज्जीवन. परिदेहाचे हा नाश. शरीर पूर्णपणे संपत नाही, ते स्वतःला बदलत असतं. साप आपली जुनी कात टाकून देतो. कात टाकताना त्याला वेदना होत असतील, पण ती टाकल्याशिवाय त्याला नवीन तजेलदार त्वचा मिळत नाही. आपण रोज आपल्या शरीरातील मृत पेशी टाकून देतो. विज्ञानानुसार दर काही वर्षांनी आपल्याला शरीरातील सर्व अणु बदललेले असतात, तरी आपली स्मृती आणि मी पण तेच असतं. तुम्ही गंगेच्या पात्रात उभे आहात. जे पाणी तुमच्या पायाला आत्ता लागतंय ते पुढच्या सेकंदाला वाहून गेलंय. पाणी दुसरं आलंय, पण आपण काय म्हणतो? मी गंगेत उभा आहे. नदी तीच, पाणी बदललंय, देह तोच, अवस्था बदलतंय. अर्जुनाला वाटत होतं की भीष्म पितामह मरणार. माऊली म्हणतात जसं बालपण गेल्यावर आपण रडत नाही, तसंच हा देह गेल्यावर रडण्याचं कारण नाही. तुमचा जुना फोन खराब झाला की नवीन फोन घेतात, पण तुमचं सिम कार्ड डाटा तुम्ही नवीन फोनमध्ये ट्रान्सफर करता. नवीन फोनमध्येही तुमचे जुने फोटो नंबर असतातच. मृत्यू म्हणजे दुसरं काही नसून ईश्वराने केलेला आपल्या आत्म्याचा डेटा ट्रान्सफर आहे. आपण जुना मोडकळीस आलेला घर पाडतो तेव्हा दुःख होतं, पण जेव्हा तिथेच नवीन बंगला उभा राहतो तेव्हा आपल्याला आनंद होतो. म्हातारपण हे जुन्या घरासारखं आहे आणि मृत्यू हा नवीन बंगल्याच्या बांधकामाची सुरुवात आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा दुःख येतं, आपण एखादं नातं तुटतं किंवा नुकसान होतं, तेव्हा समजा की हे तुमच्या आयुष्यातील कोमारत संपत आहे. नवीन तारुण्य येणार आहे. बदलाला मिठी मारायला शिका, त्याला घाबरू नका. मित्रांनो, माऊलींची ही ओवी आपल्याला सांगते की आपण अमर आहोत. हा विचार जर तुम्हाला आवडत असेल तर कॉमेंट्समध्ये जय हरी किंवा माऊली लिहायला विसरू नका.
तुमच्या आयुष्यातला असा कोणता बदल आहे ज्याला तुम्ही घाबरत होता नंतर तो फायद्याचा ठरला? तर कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्ञानेश्वरीचा हा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या एका रसाळ ओवींसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि बदलाचा स्वीकार करा.